आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दुकानाचं टेन्शन घेऊ नको. तो मुलगा किशोर तो व्यवस्थित दुकान सांभाळतो. ओरे बरं झालं तो मुलगा आला, नाहीतर माझी पंचायत झाली असती. नाही म्हणूनच म्हणतोय तू दुकानाचं टेन्शन घेऊ नको. तू तुझ्या कॅफेच्या कामाला लाग आणि दुकानाचं टेन्शन त्याच्यावर सोड. आणि मी आहेच ना येऊन जाऊन बघायला. ठीक आहे मग राजा, उद्यापासूनच मी कॅफेसाठी लोकेशन शोधायला सुरुवात करतो. जा जा. ऑल द बेस्ट तुला माझ्याकडून. थँक्यू यार. थँक्यू बिंक्यू सोड आणि कामाला लाग. पण खरंच रे राजा, तू होतास म्हणून, नाहीतर मी काहीच करू शकलो नसतो. नाही ते मला माहितीये, म्हणूनच मी आहे. कसा आहेस रे तू? चल चल इमोशनल वगैरे होऊ नको. आता आराम कर. आता एवढं दमून आलायस ना, मी येतोच जाऊ. ठीक आहे, कर कर आराम कर. चला आता सगळं नीट मार्गी लागेल. आई कसला विचार करताय? काय नाही गो, चिटल्या आणि बायचाच विचार करत होते. काय झालंय दोघींमध्ये? काही नाही, दोघींचाही गैरसमज झालाय. पण म्हणजे नक्की चूक कोणाची आहे? कारण मला नाही वाटत बाय काय मुद्दाम करतो. नाही नाही, ताई सगळं काळजीपोटीच करतायत, पण ती काळजी सुचित्राताईंना दिसत नाही. पण म्हणजे नक्की झालंय काय गो? आई, गिरिजाताईंनी सुचित्राताई आणि डॉक्टरांना खूप जवळ असताना बघितलं. काय? हो, पण सुचित्राताईंचं असं म्हणणं आहे की ते असं काहीच करत नव्हते. ते फक्त त्यांना नीट बसायला मदत करत होते. गिरिजाताईंचा गैरसमज झाला आणि त्यांनी डॉक्टरांच्या कानाखाली वाजवले. काय? तेव्हापासून जो वाद सुरू झालाय तो आतापर्यंत सुरूच आहे. मला तर काय करावं काहीच कळत नव्हतं. प्राची, या सगळ्याबद्दल तुला काय वाटतंय? आई, डॉक्टर घरी तर खूप चांगलं वागतात. हा, मी पण बघितलंय ना माझ्या डोळ्यांनी.